नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम. मी अशोक. तुम्ही पाहता आपला आवडता चॅनल फिन मराठी. तर आज आपण एक अशी पद्धत पाहणार आहोत जी गोल्ड इन्व्हेस्टमेंट बद्दल नव्याने म्हणजेच 4 जानेवारी 2026 रोजी NSE ने लॉन्च केलेलं आहे. त्याचं नाव आहे EGR म्हणजे काय? तर EGR म्हणजे इलेक्ट्रॉनिक गोल्ड रेसिप्ट. तर या पद्धतीमध्ये आपण जसे शेअर्स बाय करतो त्याचप्रमाणे आपण गोल्ड बाय करू शकतो आणि गोल्ड सेल करू शकतो. तर ही पद्धत लॉन्च करण्यापाठीमागचा NSEचा काय उद्देश असू शकतो? जर आता आपण इमॅजिन करूया, आपण गोल्ड इन्व्हेस्टमेंटसाठी पर्याय शोधतोय. जेव्हा आपण फिजिकली गोल्ड खरेदी करतो तेव्हा आपल्याला मेकिंग चार्जेस द्यावे लागतात. जेव्हा आपण ते बँकेमध्ये ठेवतो तेव्हा आपल्याला लॉकर्स फी द्यावी लागते आणि जेव्हा आपण स्वतःजवळ ठेवतो तेव्हा आपल्याला चोरीची भीती असते. तर या तिन्ही गोष्टी टाळण्यासाठी NSE ने एक नवीन पद्धत जी लॉन्च केली आहे EGR, यामध्ये हे तिन्ही गोष्टी या ठिकाणी टाळल्या जातात. तर ही सिंपल पद्धत आहे गोल्ड इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी. यासाठी कुठल्याही आपल्याला वेगळ्या पद्धतीची गरज नाही. आपण सिम्पली डीमॅट अकाउंटवरती जायचं आहे किंवा NSE किंवा BSEच्या साईटवरती जायचं आहे. त्यानंतर आपण डीमॅट अकाउंटमध्ये जायचं आहे. जसे आपण शेअर्स बाय आणि सेल करतो त्याच पद्धतीमध्ये EGR बाय आणि आपण सेल करायचं. तर ही गोल्ड इन्व्हेस्टमेंटची एक सिंपल, फ्लेक्झिबल आणि सेफली इन्व्हेस्टमेंट पद्धत मानली जाते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही पद्धत खूप रिस्क फ्री मानली किंवा धोका विरहित मानली जाते. याचं मेन कारण म्हणजे ही NSE अंडर चालते आणि सेबीचं यावरती पूर्ण कंट्रोल आहे. त्यामुळे या ठिकाणी कुठलाही धोका होण्याची शक्यता नाही. याचा आणखी एक सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे ज्या किमतीचे आपण गोल्ड खरेदी केलेले आहे ते जर आपण फिजिकली आपल्याला हवं असेल तेव्हा आपण ते मागू शकतो किंवा ते सेल करून T+1 सेटलमेंट करून आपल्याला सेकंड डेला त्याची पूर्ण रक्कम जी आहे ती आपल्याला या ठिकाणी भेटते. यामध्ये आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे जेव्हा आपण गोल्ड खरेदी करतो तेव्हा आपल्याला 22 कॅरेट असेल किंवा 24 कॅरेट असेल, त्याची प्युरिटीचा नेहमीच हा प्रश्न पडलेला असतो. कारण प्युरिटी हे भेटेलच याची कुठली शक्यता आपल्याला मार्केटमध्ये नसते. हीच गोष्ट टाळण्यासाठी NSE ने ही जी गोल्डची पद्धत लॉन्च केली आहे यामध्ये वन नेशन वन प्राइस या पद्धतीप्रमाणे भारतात कुठल्याही कोपऱ्यामध्ये, भारतात कुठल्याही राज्यामध्ये जेव्हा आपण खरेदी करू तेव्हा त्याचा जो भाव आहे हा एकच असणार आहे आणि प्युरिटीबद्दल कुठलाही कन्सर्न या ठिकाणी नसणार आहे. विशेष सांगायचं म्हणजे याची किंमत कुठलाही दुकानदार ठरवू शकत नाही, तर याची किंमत हे मार्केट ठरवतं. या साऱ्या गोष्टींमुळे यामध्ये कन्फ्युजन कमी आणि ट्रान्सपरन्सी जास्त आपल्याला पाहावयास भेटते. याच सोबत याचा संपूर्ण कंट्रोल हा आपल्याकडे असतो. त्यामुळे आपल्याला कुणावरती अवलंबून राहण्याची गरज नाही. तर ह्या व्हिडिओमध्ये काही क्युरी असेल तर आपण कमेंटमध्ये EGR म्हणून टाईप करा आणि मला पाठवा. यावरती आपण लवकरात लवकर नवीन व्हिडिओ आणि संपूर्ण डिटेल व्हिडिओ या ठिकाणी घेऊन येणार आहोत.